अगदी डोकं दुखलं, मानपाट कंबर दुखली म्हणून वारंवार पेन किलर घेणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। वारंवार पेन किलर घेतल्याने शरीरात अनेक दुष्परिणाम आहेत। त्याच्यात महत्त्वाचा पचन संस्थेवर म्हणजे अल्सर फॉर्मेशन होणे किंवा गॅस्ट्रिक अल्सर किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम कोलायटिस किंवा मोठ्या आतड्यांमध्ये छोट्या आतड्यांमध्ये अल्सर फॉर्मेशनचा दुष्परिणाम होतो। सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्याचा दुष्परिणाम आहे, ज्याच्यात ड्राउझीनेस आहे, एन्झायटी आहे। त्याच्यानंतर साइड इफेक्ट पचन संस्थेवर पुन्हा आयबीएस फॉर्मेशनसाठी पण त्याचा दुष्परिणाम आहे, कारण की गॅस्ट्रिक फ्लोरा पण डिस्टर्ब होत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडनी फेल्युअर। किडनी फेल्युअरचे दोन प्रकार, अॅक्यूट किडनी फेल्युअर पण होऊ शकतं, क्रॉनिक किडनी फेल्युअर मध्ये जे अनेक कारण आहेत। त्याच्यात अग्रगण्य कारणांपैकी लॉंग टर्म NSAID म्हणजे पेन किलर लॉंग टर्म घेतल्यामुळे नक्कीच किडनी फेल होते, कारण की त्याचा किडनी डॅमेज डायरेक्ट होतो, परिणामस्वरूपी युरिन आउटफ्लो कमी होतो, परिणामस्वरूपी क्रिएटिनिन लेवल वाढते आणि किडनी फेल होते। परवाच एक उदाहरण, शेवटचे 3 दिवसापूर्वी आजोबा आले होते, अचानक उलटी झाली आणि उलटी फक्त रक्ताचीच झाली। जेव्हा त्यांची स्कोपी केली गेली त्याच्यात 3 रक्तवाहिन्यांना सूज आलेली होती आणि त्या फाटलेल्या होत्या स्टमक मधल्या, आणि त्याच्या काही दिवस आधी त्यांचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे त्यांनी पेन किलरचं सेवन थोडे दिवस केलं होतं, परिणामस्वरूपी अल्सर फॉर्म झाला, असं त्यांचं निदान झालं। थोडक्यात नक्कीच पेन किलर घेत असताना सल्ल्यानुसार घ्या आणि अवास्तव किंवा जास्त अतिरिक्त घेऊ नका। वारंवार पेन किलरचा वापर टाळा आणि आयुर्वेदाचा वापर नक्की करा।